पंकज पालन या नावाने प्रसिद्ध असलेले खेळाडू आहेत. एक प्रोफेशनल खेळाडू आणि त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. सध्या तुम्हाला चित्र छोटे मिया बडे मिया असं दिसेल. अमर या, अमर लवकर या. सामन्याला सुरुवात करा. काउंटडाऊन देखील मी या ठिकाणी घेतोय. तत्पूर्वी आज सन्मान यथोचित सन्मान पंकज पालन. तुम्ही केलेलं काम गेले अनेक वर्ष 10 ते 15 वर्ष क्रिकेट करता दिलेलं योगदान. अनिकेत बरोबर ही जोडी आहे, रामलक्ष्मणची जोडी. आज अनिकेत आपल्याबरोबर नाही आलेला, अर्थात तो घरातून हे सगळं चित्र बघत असेल, पण ही रामलक्ष्मणाची जोडी आहे, अनिकेत आणि त्याचबरोबर पंकज पालन. थँक्यू सो मच पंकज पालन. ओट कॉम्बॉक्स. चला मॅचच्या दिशेने जाऊया, सामन्याच्या दिशेने जाऊयात. कारण एक गोष्टीची आधी विनंती करण्यात आला, ज्यावेळी तुम्ही 5 षटकांचा मॅच टॉस झाला, विजय मामांनी दर्शवलं होतं की बाकी सगळ्या गोष्टी आता तुमच्यावरती आहेत. कारण जर त्या टायमावरती मॅचेस कंप्लीट झाल्या नाहीत मग पॅनलाचा सामना करावा लागू शकतोय. गोटू 11 विरार वर्सेस शिवाट स्पोर्ट्स राजापूर या दोन संघादरम्यान सुरू असलेली मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. सध्या प्रेक्षक वर्ग आहेत, ते मॅच आनंद घेत आहेत. महेश पाटील आणि इतर सर्व खास करून शिरगावचे समर्थक आहेत, तेही या मॅचचा आनंद घेण्यासाठी आल्यात. काल जय बजरंग शिरगाव या संघानं ग्रामीण भागामधून खूप चांगला खेळ केलात. मॅचला सुरुवात होता, चला घाई करा. स्ट्राईक एंडवरती विश्वनाथ जाधव पहिला बॉल फेस करेल. पहिला बॉल फटका सुंदर खेळलाय, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, मार्ग सोईल बाउंड्री लाईनच्या पार. पहिल्याच बॉलवरती धमाकेदार सुरुवात, चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना पाहायला मिळतो राज सिंग यांच्या गोलंदाजीवरती विश्वनाथ जाधवच्या बॅटमधून. पुढचा बॉल, पुन्हा गोलंदाज तयार. फटका पुन्हा सुंदर खेळला, परंतु फिल्डिंग पॉइंट मध्ये बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट पॉइंट मध्ये खेळाडू होते, जोपर्यंत बॉलला फील्ड केला तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 5. प्रशांत सर आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा स्वागत. हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी, ये कैच होना चाहिए, बल्लेबाज आउट. वीरू बाबरे बैक टू द पेबल एंड गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. कोणाला भेटलाय तो? फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंग. एक लक्षात घ्या, ज्या खेळाडूला गेम चेंजरचा पुरस्कार मिळालेला आहे त्या खेळाडूने कंपल्सरी तो टी शर्ट परिधान करायचं आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना आहे. जास्त वेळ घेऊ नका, वेळ देखील महत्त्वाची असेल. सूर्य मावळतीला चाललाय. टप्पा खाते बगैर ऑफ टप के बाहर जा रही है, इस बार कट करने की कोशिश.
और इस मुकाबले में गो टू 11 टीम को 1 रन की पेनल्टी लगी है, क्योंकि टी शर्ट कंपलसरी आपको पहनना है। बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है विजय मामा चषक 2026। गोलंदाज तयार झाला पुन्हा राज सिंग, पुढचा बॉल फटका हवेमध्ये खेळलाय, समोरच्या दिशेने खेळलाय, स्टँड अँड डिलिव्हर होईल का? हो, स्टँड अँड डिलिव्हर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा 6, षटकार। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार चमकदार कामगिरी करत असताना दोन्ही बॅट्समन, एका बाजूला विश्वनाथ जाधव तर नवीन बॅट्समन सुमित दाखल झाला आहे, त्याने षटकार टोटल आहे। हा देखील आघाडीचा फलंदाज आहे, क्रमांक 3 वरती बॅटिंग करण्याकरता आलेला आहे। आणि काही नियम आणि अटीचे तुमच्यापर्यंत ज्यावेळी तुम्ही प्लेइंग 11ची लिस्ट फिलअप करता त्यावेळी काही नियम आणि अटी आहेत त्याच्यामध्ये, त्या तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे। 1 ओव्हरचा खेळ संपला, धावा धावफलकावरती 11 धावा, ती 1 धाव जी आहे ती शेवटी ऍड होणाऱ्या स्कोर कार्ड मध्ये, त्याही गोष्टी लक्षात ठेवा। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात शिवान स्पोर्ट्स राजापूर संघाची ही धावसंख्या आपण पाहू शकता। प्रशांत सर काय पाहतायत 5 षटकांच्या मॅच मध्ये किती धावा येणं गरजेचं आहे? बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केलाय, कारण विश्वनाथ आणि सुमित डोंगडे असे 2 खेळाडू आहेत की जे मैदानावरती धावा बनवू शकतात आणि त्याच वेळी परफेक्टली पॉवर प्लेचा वापर होतोय। 55-60 डबा, 55-60 डबा अतिशय महत्त्वाचे असतील या मॅचमध्ये। आता कदाचित प्लॅन बॅट्समनचा वेगळाही असू शकतो आणि आपण भविष्यवाणी जी करतोय ती फेली ठरू शकते, या सगळ्या गोष्टी। पण संध्याकाळचं सत्र आहे, सूर्य मावळतीला चाललाय, तर 50च्या पलीकडे 60च्या आसपासची धावसंख्या झाली तर मॅचला मजा येईल। गोलंदाजी दोन्ही संघांकडे चांगली आहे। गेम चेंजरकडून बघा कसं उठून दिसतोय, टी शर्ट त्यानं परिधान केलंय, धावफलक दबा 11, नेल्सन आकडा मैदानावरती 11ला 1 शिवान स्पोर्ट राजापूर आणि त्याचबरोबर गो टू 11 विरार, या 2 संघादरम्यान महत्त्वाचा सामना। स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक विश्वनाथनं या ठिकाणी चूक केले, चुकीच्या फटक्याची निवड आणि त्यामुळे तो मैदानाच्या बाहेर पडेल। महत्त्वाचा धक्का, इनफॉर्म बॅटर विश्वनाथ आउट। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट। विकेट आलाय, विश्वनाथ जाधव यांची महत्वाची प्राइजलेस विकेट म्हणू शकतात। पाठीमागे खेळायचा होता स्ट्रोक, ते टायमिंग साकारू शकले नाहीत आणि त्या ठिकाणी एक दर्जेदार कॅच शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र टिपत असताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळालेत। विकेट मिळवून दिली आणि ज्यावेळी मैदानाच्या मध्ये विकेटची गरज असते ना, त्यावेळी हा गोलंदाज मात्र खूप चांगली कामगिरी करतोय, विकेट मिळवून देतोय। अमय्य त्यानं मागच्या 2 मॅचमध्ये तेही केलं होतं आणि पुन्हा एकदा या मॅचमध्ये सुरुवात त्यानं विकेट न करून दिल्यात। त्याचं पृथक्कड होतं, 2 षटकं टाकली होती, 8 डबा दिला होता, 1 गडी बाद केला होता। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला होता आणि तोच गोलंदाज स्वीपचा फटका खेळायचा होता, परंतु यावेळेला निवड योग्य नव्हती आणि परिणामतः एक मोठा मासा गळायला लागलाय। फ्राइसिस विकेट है विश्वनाथ जाधव, बैक टू द पेबलिन, गेंदबाजी कर रहे गेंदबाज समय, सामना करने के बल्लेबाज चेतन पाटिल, टीम के कप्तान मैदान के अंदर है। फ्लैंक स्लिप, उसके साथ एक पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉग पर खिलाड़ी तैनात लेग के लिए तैयार थे। जर तुमची पावलं बरोबर नसतील ना तर तुम्ही थांबा, कारण एकदा का तुमची पावलं बरोबर असतील आणि रिदम चांगला असेल तर तुम्ही बॅट्समनला अडचणीत आणू शकता। बघा काय घडलं होतं, वेळ देखील महत्त्वाची, 13 मिनिटं आणि 12 सेकंद तुमच्याकडे शिल्लक आहेत। 4 षटकं आणि या 4 षटकामध्ये अर्थात तुम्हाला वेळ दिली गेली आहे 20 मिनिटाची। दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानावरती फक्त 7 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत। 7 मिनिटंही संपल्यात। फटका खेळलाय, सुंदर खेळलाय, बॉलला पाठवलंय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर। या षटकाराची गरज होती आणि चेतन पाटीलच्या बॅटमधून आल्या श्रेणी त्याच्या बॅटमधून षटकार आलाय। धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर जाऊन पोहोचतात मात्र 17 धावा। फटका असा धुवाधार, हा गेला षटकार। जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार। टीम के कप्तान है चेतन ने बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था स्क्वायर लेग बॉडी लाइन के बाहर, 6 रनों के लिए छक्कों के साथ स्कोर में बढ़ोतरी और गेंद बहुत ऊपर तारामंडल में चली गई थी। 17 रन 2 विकेट के नुकसान पर सुमित डोंगरे खेल रहे 6 पर, चेतन पाटिल 6 पर बल्लेबाजी कर रहे। पहली गेंद पर हमला किया, अब अपने बोरिंग मापा तैयार, खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ, बल्ले का मुख जल्दी बंद हो गया और अभय ने अपने फॉलो थ्रू में बेहतरीन कैच लपका। टीम के कप्तान चेतन बैक टू द पेबलिन गॉन।
संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट आला महत्वाच्या क्षणी. एक मोठा फटका खेळल्यानंतर संतुलन ठेवू शकले नाहीत. लगेच पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आणि बरोबर गोलंदाज अमय यांनी हा झेल टिपला आपल्या फॉलो थ्रो मध्ये. धावफलकावरती धाबा असताना 17 धाबा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तसा उल्लेख प्रशांत सर आपण केला की 5 षटकांचा मॅच आहे. 50-60 संध्याकाळच्या सत्रामध्ये ती धावसंख्या तुमची 70-80च्या बरोबरीस होऊ शकते आहेत. कारण ज्यावेळी तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंगसाठी याल ना त्यावेळी काही अडचणींना सामोरे जावं लागू शकतं तुम्हाला मैदानाच्या मध्ये. आणि त्या गोष्टी पाहता 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावरती आहेत. नव्यानं बॅटर मनोज पाटील मन्या मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. क्रुशियल मुकाबला दोनों टीमों के लिए मनोज आए हैं, बहुत ही शानदार बल्लेबाजी कर रहे हैं, मैन इन फॉर्म गेंदबाजी कर रहे गेंदबाज अमय, ये लय में है, बहुत ही सुंदर गेंदबाजी का प्रदर्शन इनका रहा है. ऑफ साइड पर आप देख सकते हैं फिलहाल इस वक्त फ्लैंक पर खिलाड़ी है, करीब की तरफ खिलाड़ी, पहाड़ की तरफ खिलाड़ी, स्ट्राइक पर एक लॉन्गा पर खिलाड़ी तैनात. ऑन साइड पर लॉन्गा पे और मिडान पर एक दायरे के अंदर खिलाड़ी है. ऑफ टाइम के बाहर खेलते अच्छी गेंद, आंखों से दूर रखा गया था. कबर के खिलाड़ी गेंद को वह इस बार उठा रहे हैं. 1 रन देने का मौका. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या दूसरे ओवर में 18 रन 3 विकेट के नुकसान पर. 18 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 1.4 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. अमयनं मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केल्यात. विकेट षटकार, विकेट सिंगल हे आतापर्यंत या षटकाचं प्रत्येकरण आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 2 बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत. गो टू 11 विरार वर्सेस शिवान स्पोर्ट्स राजापूर या 2 संघादरम्यान सुरू असलेली मॅच. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज पाठीमागे विकेट किपर आकाश चिंदेराने घेतलाय झेल. मैदानावरती संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन. सुमित ढोंगडे बॅक टू दी पवेलियन. गॉन. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्निसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. एट पोजीशन अच्छा नहीं था. ये जो शॉट आप खेलने की कोशिश कर रहे थे सुमित, छोटे कद के खिलाड़ी है. ऑफ टाइम के बाहर गेंद ऑन साइड पर स्क्वायर लेग पॉइंट की तरफ गेंद को खेलना चाह रहे थे. गेंद के ऊपर निगाह रखना भी बहुत जरूरी होता है. इस बार बहुत इंपॉर्टेंट विकेट अमीर को मिला. अमीर बहुत खुश है. उसके साथ आप देख रहे स्टेटमेंट उनके साथ चर्चा कर रहे. जास्त वेळ या ठिकाणी घेऊ नका, महत्त्वाचा सामना आहे. जसा हा नियम वेळेचा फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी आहे ना, तसाच नियम या ठिकाणी आपण पाहू शकता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी देखील आहे. शिवान स्पोर्ट राजापुर और गो टू 11 विरार, 2 तगड़ी टीमें मैदान के अंदर. शिवान स्पोर्ट स्कोर है 18 रन 4 विकेट के नुकसान पर. मनोज पाटिल 1 पर खेल रहे. अक्षय घरत ऑलराउंडर खिलाड़ी है. इस प्रतियोगिता में गेंदबाजी बहुत बढ़िया रही है. ऑन साइड पर कड़क शॉट. बाउंड्री लाइन पर खिलाड़ी कोई नहीं है. गेंद जाएगी दर्शक दीर्घा में. पीछे बुलेट है, बुलेट जा रही है और अक्षय घरत का ये बुलेट स्ट्रोक 6 रन. फटका असा धुआधार हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. कडक पिकअप शॉट. मैदानाच्या मध्ये अक्षय घरत पालघरचा खेळाडू आणि मैदानावरती आल्या क्षणी त्याने आक्रमण केलं आहे आणि विस्फोटक अंदाजामध्ये हा खेळलेला षटकार धावसंख्या धावफलकावरती वाढवत असताना पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. धावसंख्या धावफलकावरती 24 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एकतर प्रशंसा धावसंख्या 24 धावा 4 गडी बाद. विकेटचा कॉलम देखील खूप महत्त्वाचा आहे कारण 4 विकेट टोटल या मॅचमध्ये लवकर गमावलं टीम राजापूरनं. आणि दुसऱ्या बाजूने 24 धावा त्या मैदानावरती बनवण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी झालेले आहेत. धावा येत आहेत परंतु विकेट आहेत ते विकेट मात्र गमावलेले आहेत. ये प्लान वही है कि अगर आपका विकेट भी गिरता है तो रुकना नहीं है, बड़े स्ट्रोक ही खेलने हैं. जो इंडियन टीम का अभी फॉर्मूला चल रहा है उसी अंदाज से बल्लेबाजी. तो गेंदबाजी में विकेट आपने प्राप्त किए लेकिन 12 का औसत है. 12 का औसत है. अनुमानित स्कोर 60 दिखाई दे रहा है. तो हम 55 और 60 के बारे में चर्चा कर रहे हैं. एक बड़ा ओवर एक बार पर ये आंकड़े बदल सकता है. ऑफ टाइम के बाहर गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकलते हुए गेंद को इंतजार किया. गेंद को कहते पॉइंट पर ज्यादा मौका अक्षय घरत को देने की कोशिश मनोज पाटिल द्वारा. स्कोर की बात करें तो तीसरे ओवर की कहानी अब शुरू हो चुकी है. 25 रन 4 विकेट के नुकसान पर शिवान स्पोर्ट राजापुर. अक्षय घरत 1 बॉलमध्ये 6 धाबा. मनोज पाटील 2 बॉलमध्ये 2 धाबा. 25 धाबा 4 गड्याच्या मोबदल्यात. वेळ देखील खूप महत्वाचे आहेत. 7 मिनिटात या ठिकाणी शिल्लक आहेत. 7 मिनिटांचा अवधी मात्र बाकी राहिल्यात. त्यामध्ये तुम्हाला ही 2 षटकं फेकायचे आहेत. यानी की 11 बॉल हे तुम्हाला त्या 7 मिनिटांच्या अगोदर डिलिव्हर करायचे आहेत. अन्यथा एक खेळाडू हा 30 सेकंदच्या आतमध्ये घ्यावा लागेल कारण वेळेचंही बंधन आहेत.
राज सिंग पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक वरती अक्षिंग चांगली करतोय. एक सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. राजनं पहिले 2 बॉल प्रशांत सर खूप चांगले टाकलेत. सिंह इज किंग, बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं. स्कोर 26 रन 4 विकेट के नुकसान पर. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, बाहरी किनारा लगा, फ्लाइंग टिपर खिलाड़ी तैनात है, गेंद को वह फील्ड किया गया और इस सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. सिंगल आ रहे, बड़े स्ट्रोक नहीं आ रहे. जैसे कि हम बात करें तो अनुमानित स्कोर 60 है और चर्चा हुई थी. सवाल धनंजय ने पूछा था कितने होने चाहिए, 55-60 ही होने चाहिए. 50 के ऊपर का स्कोर मजा आएगा इस मुकाबले में. येस डेफिनेटली. आणि ती धावसंख्या मैदानाच्या मध्ये पूर्ण केली जाते का पाहूयात. तिथपर्यंत धावसंख्या येईल का त्या गोष्टीकडे मात्र लक्ष वेधित केले जातात. 27 4 विकेट. गोलंदाज राज सिंग तयार. राजचा बॉल फटकाव्यामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आहे परंतु तो बनेल दर्शक. राहुल जोगाडेच्या अगदी वरून बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पार. चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. किशन देवेंद्र और राहुल जोगाड़िया फील्डिंग में बिल्कुल मास्टर खिलाड़ी है. कोशिश तो की राहुल ने लेकिन टप्पा खाते उछाल गोता लगाया था. पैरों पर गेंद, अच्छा स्ट्रोक, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात. थोड़ा सा फंबल में क्या इसका फायदा उठाएंगे. 1 रन मिलेगा, 1 से ज्यादा नहीं है. सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या फिलहाल तीसरे ओवर में 32 रन 4 विकेट के नुकसान पर. आखिरी गेंद शेष, दोनों के लिए होगी विशेष आहे कारण 32 4 विकेट आहेत. शेवटचा बॉल बाकी आहेत. राज सिंगनं एक चौकानंतर पुन्हा एकदा कमबॅक केल्यात. मनोज पाटील आणि अक्षय घरतला दर्जेदार खेळ मैदानाच्या मध्ये दाखवायचा. 5 षटकांचा मॅच सुरू आहे. शेवटचा बॉल असेल ओव्हर मधील 32 तर झाल्यात. जसं आपण उल्लेख केला की 50 55 60 जर तुम्ही त्या पलीकडे जाल तर एक चांगली धावसंख्या मैदानाच्या मध्ये उभारली जाऊ शकते. संध्याकाळच्या 17 मध्ये लास्ट बॉल शिल्लक असेल राज सिंगचा. फटका मात्र खेळलाय. पुन्हा आपण पाहिलं तर बॉल गॅप मध्ये चाललाय. इंटू द गॅप मध्ये बॉल निघून जाईल वेगाने बाउंड्री लाईनच्या पार. विजय मामा चषकातील सुपर हिट चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. टाइमलाइन देखिए, 15 गेंदों का जो खेल अभी तक हुआ है, बहुत ही बढ़िया क्रिकेट. 3 सिक्सर, 2 चौके और ये गेंद बहुत ही खूबसूरती के साथ गेंद को ऑन साइड पर खेल दिया था. लॉन्ग ऑनर का जो मिड विकेट का खिलाड़ी उससे 20 से गेंद बाउंड्री लाइन के बाहर चलेगी. बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए, 4 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी. रन संख्या 36 रन 4 विकेट के नुकसान पर. समय ज्यादा नहीं लेना है. ये टाइम लाइन आपके स्क्रीन पर थी. इवेंटफुल रही है 15 गेंदें. 4 मिनट का समय बचा हुआ है. चौथा ओवर आपको कंप्लीट करना है. आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओवर now scored 36 for 4. शिवान स्पोर्ट राजापुर, Akshay Bhagat playing on 12 and Manoj Patil playing on 7. Raj Singh 2 over 23 run and 1 wicket. बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंद थी. ऑन साइड पर पुल करना चाहते थे, टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. मनोज पाटिल को मौका मिला है बल्लेबाजी करने के लिए और धनंजय मनोज पाटिल 7 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 37 for 4. मनोज पाटील 4 चेंडूमध्ये 7 धाव्यांवरती खेळतो. दुसऱ्या बाजूला अक्षय घरतवरती लक्ष आहेत कारण 5 बॉलमध्ये 13 धावेची आतापर्यंत त्यांनी इनिंग दाखवले आहेत. लेफ्ट हँड बॅटर आहेत. दुसऱ्या बाजूने सोनूचं इंटेंट कशा प्रकारे असेल त्याच्यावरती देखील चर्चा मैदानावरती केली जाते. 37 4 विकेट, 3.1 चेंडू आतापर्यंत फेकून झाला आहेत. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट हाताळण्यासाठी सोनू तयार. समोर मनोज. कोरवल टप्प्याचा बॉल टाकलाय. अगदी चांगला बॉल पाहायला मिळाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, आकाशच्या हातामध्ये हा बॉल जातोय. डॉट बॉल येतोय. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपलायत. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. बहुत अच्छी गेंदबाजी. ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर गेंद को रखा था, फुल ने रखा था. वाइड यॉर्कर गेंदबाज सोनू द्वारा. चौथे ओवर का खेल जारी है. स्कोर 37 for 4. 4 गेंदें शेष. टप्पा काफी ऑफ स्टंप के बाहर और वाइड बॉल का, नो बॉल का इशारा. काफी ऑफ स्टंप के बाहर पिच किया गया था गेंद को. वैसे वाइड यॉर्कर की कोशिश बार बार हो रही है, आंखों से दूर रखने की कोशिश हो रही है. प्लान तो तैयार है लेकिन योजना के अनुसार गेंदबाजी करना वो भी कला है. सोनू की 2 गेंदों की कहानी अगर देखें तो पहली गेंद पर सिंगल है, दूसरी गेंद पर बिंदी है और नो बॉल. फ्रीड का इशारा अंपायर ने किया है. स्कोर 38 for 4. इस ओवर की अगली गेम. बल्ले का बाहरी किनारा लगा था, नुकसान तो कोई नहीं होगा लेकिन फ्रीड का फायदा नहीं उठा पाए. जब फ्रीड है ना तो धनंजय इसका मतलब है कि आपको अपने टीम को ट्रीट देने का समय तोहफा होता है, लेकिन लाइसेंस होने के बावजूद मनोज पाटिल कुछ नहीं कर पाए.
38ला 4 विकेट. फ्रीडच्या बॉलवरती तितका फायदा नाही घेऊ शकल्यात आणि गोलंदाजाचा इंटेंट अगदी खूप चांगला दिसतोय. आउटसाइड ऑफ स्टंप ठेवतोय, काही बॉल पुढे टाकतोय, काही बॉल अगदी खोलवर टप्प्याचे तो मैदानावरती सध्या तरी हाताळतोय. षटकातील पुढचा बॉल पुण्याचा सोनू तयार. चांगला बॉल पाहायला मिळाला. पाठीमागे आता विकेट किपर चुकी करताना पाहायला मिळतात. एक धाव त्या ठिकाणी मात्र घेतली. सिंगलच्या माध्यमातून पंच इशारा कळवतात. 22 माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 39. चैलेंज किया गया वाइड बॉल के लिए. बहुत इंपॉर्टेंट मुकाबला. गो टू 11 विराट और शिवान स्पोर्ट. सूर्यकांत बिजी है, सीधा चले गए स्टूडियो की तरफ और अब क्या वो डिसीजन देंगे देखने वाली बात है. फेसर की घड़ी V21 फाउंडेशन एंड अग्रिसेना प्रेसिडेंट विजय बम्बा चषक इस फेयर डिलीवरी. तो आपने जो रिव्यू लिया था वो अनसक्सेसफुल हुआ. इंपॉर्टेंट मुकाबला है. ये देखिए क्या हुआ था मैदान के अंदर. मनोज पहले से चौथे स्टंप के ऊपर खड़े, वहां से पांचवें स्टंप की तरफ आए हैं और वाइड यॉर्कर जबरदस्त फॉलो किया. शानदार गेंदबाजी. वाइड यॉर्कर उनकी ताकत है. सोनू वाह क्या गेंदबाजी कर रहे हैं. पुढचा बॉल बॅटला लागला, त्या ठिकाणी स्पर्श झालाय. आकाशच्या पाठीमागे झेल घेतलाय. विकेट आलाय. अक्षय घरत बॅक टू दी पवेलियन. गॉन 39ला 5वा विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. 39ला 5 विकेट. आपण पाहू शकता सोनूचा बॉल डिलिव्हर त्या ठिकाणी करण्यात आला. थोडा पुढे टाकला, मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न अक्षय घरतचा होता, परंतु पाटला स्पर्श होऊन सरळ चेंडू पाठीमागे आकाश चिंदरेनं घेतलेला एक दर्जेदार झेल. 39ला 5 विकेट आतापर्यंत गेल्यात. नव्याने बाटक क्रितेश घरत मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आज सलामीला आपण क्रितेशला पाहिला, परंतु त्यानंतर आता 7व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आलात. दर्जेदार कामगिरी त्याला करायची आहे. येणारे 7 बॉल हे निर्णायक असणार आहेत. या 7 बॉलमध्ये पाहूयात किती धावा येत आहेत. सोनूचं षटक आतापर्यंत इम्पॅक्टफुल राहिलेत. 5 बॉलमध्ये फक्त 2 धावा आणि त्याच्यावरती विकेट देखील त्यांना मिळवून दिलेत. फटका चांगला खेळलाय. क्रॅकिंग स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे संतोष जाधव. पिण्या कुठलीही चूक करत नाही. त्या ठिकाणी घेतलाय झेल. संपलाय बॅटर क्रितेश घरतचा मैदानावरती खेळ. 4 ओव्हरचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 39. 39 6 गडी बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. चार ओव्हरचा खेळ संपला. 39 6 गड्याच्या मोबदल्यात. शेवटचे 6 बॉल मैदानावरती बाकी आहेत आणि शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी गोलंदाज दाखल होत आहेत. राहुल जुगाडिया. शेवटचे 6 बॉल कशा प्रकारे हाताळले जाते चला घाई करा, कारण घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर 5:43 मिनिटे झाल्यात. याच्यानंतर बॅटिंग करायचे आहेत. गो टू 11 विरार. तुम्हाला बॅटिंग करायचे आहेत. पहिला बॉल फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक कॅच वरती येण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी हातामधून चेंडू निसटलाय. जीवनदान मिळालाय. 2 धावा पहिल्या बॉलवरती. तर सर आपण पाहू शकता 2 धावेने टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती वाढताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ती मात्र 41. 41 धावा. अजूनही 5 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक असेल. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच मैदानावरती सुरू आहे. ऑल इंडिया ओपन. आज आपण ओपनचे खेळाडू पाहिलेत, त्यामधला शेवटचा मॅच. पहिली इनिंग सध्या आपण पाहतात. 41ला 6 विकेट. 5 बॉलचा खेळ बाकी. राहुल जोगडिया तयार. राहुलचा बॉल फटका हवेमध्ये सजवलाय. पुन्हा एकदा मनोज पाटीलनं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आलाय. आता कुठलीही चूक होणार नाही याची काळजी अगदी घेतलंय क्षेत्ररक्षकानं. पूर्ण 41ला 7. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. 41ला 7 विकेट. आतापर्यंत ही कंडिशन आपण मैदानावरती पाहतायत. 2 संघादरम्यान सुरू असलेली मॅच. एका बाजूने गो टू 11 विरार, शिवान स्पोर्ट्स राजापूर या 2 संघादरम्यान सुरू असलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमतः बॅटिंग करत असताना शिवान स्पोर्ट्स राजापूर संघाची धावसंख्या 41. 7 गडी बाद. राहुल पाटील मैदानावरती आल्यात. एक दर्जेदार खेळाडू आहेत.
राहुल पाटील जसे मैदानाच्या आतमध्ये आले, माझा नंबर जरी 9 असला परंतु मैदानावरती येऊन षटकार ठोकू शकतोय हे दाखवून दिलंय राहुलने. आणि राहुलच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार, फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. आंबोडीचा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील आणि त्याच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळत आहेत. गाव टू गाव मध्ये आंबोडी या संघाचं नेतृत्व करत असतो. नुकताच झालेला आपण पाहिलं तर जाणताराच्या चषक खार्डीमध्ये अर्धशतकी खेळी या बॅटरच्या बॅटमधून आली होती आणि तोच बॅटर राहुल पाटील मैदानावरती दिसतोय. धावसंख्या 47. पुन्हा सफल झाला, पुन्हा त्या बॉलला पाठीमागे खेळलायत. राहुल मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर धावाही आता वाढतायत आणि पंचांचा सिग्नल, बॉल 1 बाउन्सने बाउंड्री लाईनच्या पार, चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. चला मॅच ऑन होणं गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती वाढल्यात, चौकारानं वाढल्यात. राहुल पाटीलची बॅट मैदानाच्या मध्ये बोलतंय आता 51 धावा 7 गटाच्या मोबदल्यात. जसा उल्लेख झाला की किमान 50च्या पार धावसंख्या जाईल का आणि त्या 50च्या पुढे घेऊन जाण्याचा आता प्रयत्न राहुल मैदानावरती करतोय. शिवान स्पोर्ट्स राजापूर या संघाला 51 लॉस ऑफ 7 विकेट. 2 बॉलचा खेळ बाकी. राहुल जोगाड्यावरती आक्रमण चढवलं, हल्ले केलेत. पहिल्या बॉलवरती डबल, त्याच्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर चौकार. 4 मध्ये आतापर्यंत 12. 1 विकेट मात्र राहुल जोगाडेने मिळवलं होतात, पण त्याच्यानंतर आता आक्रमण केलेत. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर थोडा बॉल पडल्यानंतर आता खाली राहिलं, ऑफ्टरच्या बाहेर घेऊन गेले. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये मात्र निघून जातोय बॉल. डॉट आलाय. शेवटचा बॉल शिल्लक असेल इनिंग मधील. धावसंख्या धावफलकावरती 51. 51 धावा 7 गडी बाद. का इथून चौकार येतोय, का इथून षटकार येतोय, की इथून पुन्हा एकदा तो डॉट विकेट या शोधामध्ये आहेत गोलंदाज, हेही पाहण्यासारखं असेल. लास्ट बॉल, पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल असेल आणि चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला का? हो, चांगला बॉल त्या ठिकाणी मात्र हाताळला गेलाय. डाव संपलाय. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिला डाव मात्र समाप्तीच्या दिशेने येतो. धावसंख्या धावफलकावरती 51. 51 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात आणि त्यामध्ये 1 धाव ऍड होणार आहेत. त्यामुळे 51+1 51+1 पॅनल्टीची धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 52 झाल्यात आणि 53 धाब्याच्या लक्ष्याचा पाठलाग करायचं टीम गो टू 11 विरार या संघाला शिवान स्पोर्ट्स राजापूर या संघाच्या अगेन्स्ट. मॅचच्या दिशेने आपण वळणार आहोत, परंतु बॅटिंग पाहूयात. विश्वनाथ जाधव 3 मध्ये 5, विरू बाबरे 0 वरती बाद, सुमित डोंगडे 6, चेतन पाटीलच्या 6, मनोज पाटीलच्या 9, अक्षय गणेशच्या मधल्या कालावधीमध्ये 13 धावा, क्रितेश 0 वरती बाद, सूरज पष्टे 0, राहुल पाटीलच्या 4 मध्ये 10, एक्स्ट्रा 2 होत्या. 5 ओव्हरमध्ये 52ला 7 गडी आतापर्यंत गारद झाल्यात. गोलंदाजी पाहूयात. गोलंदाजी कशा प्रकारे झाल्यात. राज सिंगचे 2 षटक, 23 धावा, 1 विकेट. इकॉनॉमी 11.50. अमयचं 1 षटक, 13 धावा, 3 विकेट. इकॉनॉमी होती 13.00. सोनूचं 1 षटक, 2 धावा, 2 विकेट. सोनू इम्पॅक्टफुल राहिले 2.00 आतापर्यंत त्याची इकॉनॉमी होती. आणि राहुल जोगाडिया 1 षटक, 12 धावा, 1 विकेट. इकॉनॉमी होती 12.00. 30 मध्ये 53 धाव्यांचं लक्ष आहे. आपण डीजे कडे वळणार आहोत. एक छोटंसं संगीत घेऊया आणि लगेच पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने येऊयात. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सरची शान, विजय घरत मामा महान. या करी सेनेची शान, विजय घरत थँक्यू. मामा पॉइंट्स टेबल एक गाव एक संघाचा आपण पाहता, ज्यामध्ये क्रियांश 338 या संघाने 2 सामने विन 2 केल्यात. पॉइंट 4 आहेत आणि नेट रन रेट 3.756. नंबर 1 वरती दिसतोय जेम्स बॉन्ड राई. 2 मॅच 2 विन, पॉइंट 4, नेट रन रेट 1.764 हा त्यांचा राहिलाय. धर्मवीर प्रतिष्ठान 2 मॅच विन 1 आणि ते मायनस मध्ये गेल्यात. पॉइंट्स त्यांचे 2 होते. हे 2 संघ आपण पाहिलं जे अगदी पॉइंट्स टेबल मध्ये 30 बॉलमध्ये 53 धाव्यांचं लक्ष आहेत. आणि तो बाहेरील एक गाव एक संघ का दाखवला तर त्याचं कारण आहे तो ग्रुप वेगळा आहे. म्हणजे हा ग्रुप जेव्हा एकत्रित खेळणार आहेत, ऑल इंडिया ओपन, वसई तालुक्याच्या बाहेरील एक गाव एक संघ आणि वसई तालुक्यातील एक गाव एक संघ, हे 3 जे खऱ्या अर्थानं ग्रुप आहेत
त्यामध्ये हा नेट रन रेट दाखवण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे आज कुठले संघ पुढे येतील, शिवान स्पोर्ट्स राजापूर येणार की GoTo11 विरार येणार, त्याच्यावरती सध्या चर्चा रंगताना पाहायला मिळतात. डिका स्पोर्ट्सच्या माध्यमातून सुंदर अशी रणचित्रही मात्र दाखवली जात आहेत. या स्पर्धेमध्ये विशेष आकर्षण मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहिलं तर बायसिकल जे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ग्रामीण विभागातील खेळाडू मात्र कालही आपण या मैदानावरती घेऊन जाताना पाहिलेले आहेत. आजही त्या गोष्टी पाहणार आहोत. आणि विजय मामा चषक 2026 ह्या बाईक आहेत आणि त्याच्या बाजूला असलेल्या बरोबर बायसिकल आहेत. बायसिकल आणि बाईकवरती जाण्याचा अनुभव आहे ना, तो प्रत्येकाला आवडत असतो. आणि अगदी शोरूम प्रमाणे त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत विजय मामा चषक 2026 मध्ये. तुकाराम सर. धन्यवाद. पुन्हा एकदा येऊया आपण मॅचच्या दिशेने. V24 फाउंडेशन स्वाग दिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 आपण पाहत आहेत. हा क्वालिफाय वाला मॅच आहे. एक टीम क्वालिफाय होणार, एक संघ जाणार त्या टॉप 3 च्या दिशेनं. कोण क्वालिफाय होणार, कोण या ओपन डे मधनं क्वालिफाय होणार आहे. सामन्याला झाले सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज ओमकार देसाई आणि त्यानंतर स्टंटमॅन अर्थात अशरफ. पहिले षटक पंकज पाटील अर्थात मागच्या मॅचचा हिरो आपण मैदानावरती दाखल होतोय. पालन आव्हान आहे ते जर बघितलं 53 धावांचा पाठलाग केला जातो. धनंजय आमच्या जोडीने आहेत. दिवसभर संपूर्ण म्हणजे प्रत्येक मॅच रंगलाय. आई सामना रंगणार आहे, आई सामना रंगणार आहे. फक्त रंग भरण्याचं काम कोण करणार, बॅट्समन की बॉलर. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला पाठलाग केला जातो. क्षेत्ररक्षक त्याला पाठीमागे एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने जिंकले होते. GoTo11च्या संघानं टाळ्यांचा गजर त्यांच्या डगआउटमध्ये आला. त्यानंतर त्याने थोडीशी रेस केली होती, थोडासा आराम केला होता. केली रेस, झाले रिफ्रेश, मैदानावरती आलेत. तर मागचे 2 सामने चांगले जिंकून टीम देखील मैदानावरती आले. शिवांची संघ देखील तितक्याच ताकदीनं मैदानावरती उतरलाय. यस डेफिनेटली. पहिला बॉलचा केस संपला. पुढचा बॉल पंकजचा. मोठा स्ट्रोक खेळलाय, बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही, खाली झोन मध्ये पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा घेत असताना बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पार. चुकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. जसा उल्लेख केला दमदार चौकार. आणि अगदी म्हणजे ओमकार देसाईचा फटका पाहिला ना, अगदी ठरवून, अगदी प्री माइंडेड फटका खेळला होता. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, गॅप बरोबर होता, जो बरोबर स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणि त्या गॅपमध्ये चेंडूला खेळाय. संध्याकाळचं सत्र थोडंसं आपण बघितलं, सूर्य अस्ताला चाललाय, उजेड थोडासा कमी झालाय. हवा जी दुपारी वाहत होती त्याच्यापेक्षा वेग कमी झालाय, पण हवा आहे. धाबा धापलकावरती येते 7. पुन्हा एकदा सुरुवात होते. फटका खेळण्याचा प्रयत्न मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्याने टिपलाय. झेल विकेट पाहिजे होता. ओमकार देसाई डिपार्ट्स. पहिला विकेट, पहिला गडी बाद. संधी साधूनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. पहा त्या ठिकाणी सूरज पष्टे होते. खूप चांगला काय सूरज पष्टेने घेतला. पंकज पाटीलला विकेट अगदी पंकजने प्राप्त केली. ओमकार देसाई महत्वाचे खेळाडू बाद झाल्यात. राऊंड विकेट हाताळण्याचा प्रयत्न. वेगवान बॉल होता, अगदी आखूड टप्प्याचा बॉल, परंतु तो वेगानं टाकलात आणि त्या बॉलवरती आपण पाहिलं तर विकेट आल्यात. चला घाई करा, सातत्याने आम्हाला ती गोष्ट सांगावी लागत आहेत. आणि आता बॅटरला या गोष्टी समजणं अगदी गरजेचं आहे, कारण बॅटिंग त्यांना करायची आहे आणि मैदानाच्या मध्ये ह्या गोष्टी जाणणं गरजेचं आहे. नवाना बॅटर मैदानाच्या मध्ये आमिर दाफेदार दाखल होता सनप पाहायला मिळत आहेत. नाही बघा, जसं तुम्ही उल्लेख केला घाई कोणाला करायची ते तुम्हाला माहिती पाहिजे. अशा वेळेला ज्या वेळेला सकाळच्या वेळेला आपण ट्रेन पकडतो ना, ट्रेन लेट झाली तर चालेल, आपण वेळेवर जायचं असतं. त्याच्यामुळे घाई तुम्हाला बॅट्समनला करायची असते, म्हणून ट्रेन लेट झाली तरी आपण प्लॅटफॉर्मवर व्यवस्थित पोहोचायचं असतं. नाही तर मग ट्रेन लेट होणार आहे म्हणून मी लेट आलो असं करणं चालणार नाहीये. आता भरपूर काही गोष्टी होती, चर्चा होतं की आता बॅट्समॅनला देखील टायमर सेट करावा लागेल. या ठिकाणी 7 धाबा एक गड्याच्या मोबदल्यात 3 बॉलचा खेळ संपलाय. षटकातील पुढचा बॉल. फटका खेळलाय. चेंडू मात्र आपण पाहिलं तर ऑन साईडला मात्र जातो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. फिल्डिंग करत असताना पाहायला मिळतात वीरू बाबरे. एक सिंगल, तर सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 8 एक गड्याच्या मोबदल्यात. एका बाजूला मुंबईचे काही खेळाडू, दुसऱ्या बाजूला पालघरचे खेळाडू आहेत. त्यांच्यामध्ये सुरू असलेला मॅच आहेत GoTo11 विरार वर्सेस शिवान स्पोर्ट्स राजापूर. जसं तुम्ही उल्लेख केला पालघरचे खेळाडू भिवंडीचे देखील आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमला पाहिल्या पालघरचे आहेत, वसईचे आहेत, भिवंडीचे आहेत. यांचा संतुलित संघ आहे आणि त्यांच्यासमोर मुंबईचे खेळाडू आहेत. अशरफ अर्थात स्टंटमॅन म्हणून परिचित असलेला खेळाडू स्ट्रायकर आहे. दुसऱ्या बाजूला मीरा भाईंदरचा खेळाडू आमिर दाफेदार नॉन स्ट्रायकिंगला आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांचा बोट वर झाले. बॅटच्या बाहेरील कडा
आणि अशरफला परतावं लागले पॅव्हेलियनच्या दिशेनं. या षटकामध्ये हा आलेला दुसरा विकेट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. खूप चांगली गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून पाहायला मिळतात. या षटकामध्ये 8 धावा 2 गडी त्यांना बाद केल्यात. चला नवीन बॅटर लगेच मैदानाचा आपण राहुल जोगाडिया मैदानाच्या मध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. नव्यानं बॅटर दाखल होत असताना 25 बॉलचा खेळ बाकी आहेत. 45 रन करायचे आहेत. येणारे 25 बॉल 45 धावेचं लक्ष असेल. 5 बॉलचा खेळ संपल्यात. 8 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हरमधील. कशा प्रकारे हाताळला जातोय पाहूयात. आतापर्यंत पंकजनं खूप चांगली लेंथ हाताळल्यात आणि लेंथवरती गोलंदाजी करत असताना 2 विकेट देखील त्यांना मिळवून दिल्यात. आणि ते पाहिजे होतं. ज्यावेळेला अशा वेळेला कदाचित अपेक्षित अपलक तुम्ही येत नाहीत ना, त्यावेळेला सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये विकेट येणं गरजेचं होतं. आणि पंकज पाटील अर्थात पालनने दाखवलेले आहे की ते विकेट टेकिंग गोलंदाज आहेत. नेहमीच येऊन त्यांनी विकेट प्राप्त केल्या आहेत. नवीन फलंदाज राहुल जोगाडिया मैदानाच्या मध्ये आल्यानंतर चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. षटक संपल्या मैदानाच्या मध्ये पहिलं धावसंख्या धावफलकावरती 8-2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तुमच्याकडे 14 मिनिटं शिल्लक आहे. 14 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 3 ओव्हर या ठिकाणी हाताळायचे आहेत. गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. थँक्यू. उद्या होणारा मॅच साई कृपा विरार फाटा वर्सेस साई जीवदानी राऊतपाडा पहिला मॅच होईल. यंगस्टार शिरसाड आणि वाघोबा बावकल याच्यामध्ये दुसरा मॅच. तिसरा मॅच श्री सत्यनारायण कोपरी मास्टर 40+ वर्सेस जय महाराष्ट्र भाताने मास्टर 40+. चौथा मॅच आई गावदेवी मांडवी वर्सेस यंगस्टार गावदेवी वैतीपाडा. श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे V24 बॉयज संतोष वळवी अगदी खेळताना पाहायला मिळतील. नित्यानंद चॅम्पियन चंदनसार आणि सागर स्मृती आई चंडिका कोपर हे 12 संघ उद्या या मैदानावरती खेळताना पाहणार आहोत. उद्याचा वेगळा गट आहे. आजचा ओपन हाफचा आपण सामना आपण जरी पाहतोय. आणि चंदनसर गटामध्ये उद्याच्या दिवसामध्ये भरपूर काही मॅचेस जे आपण पाहणार आहोत. 8 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला गाई करा. वेळ अगदी निघून जात आहे. त्या वेळेकडे पाहणं गरजेचं आहे. 13 मिनिटं तुमच्याकडे आता शिल्लक आहेत. परेश आरेकर मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक पालघरचा खेळाडू परेश आरेकर. पहिला बॉल आपण पाहिला तर त्या ठिकाणी मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. फेकी खराब झाल्यात. आता यष्टांवरती फेकायचं होतं की एखाद्या खेळाडूकडे फेक करायची होती. या गोष्टीची चर्चा आहेत. विश्वनाथ आणि अगदी सूरज त्या गोष्टी सांगतायत. 1 धावाला धावसंख्या 9. ना कधी कधी शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होतो ना, तोही द्विधा स्थितीमध्ये बसतो. स्ट्रायकर एंडला फेकून नॉन स्ट्राईक एंडला दोन्ही गोष्टी असतात. त्यामुळे नॉन स्ट्राईक एंडला फेकताना कदाचित तो शोल्डर थोडासा खांदा उजव्या बाजूला जास्त गेला आणि तेच कारण असतं. पण असे मोमेंट्स असतात. कदाचित असेच मोमेंट असतात म्हणून क्रिकेटमध्ये मजा येते. कारण क्रिकेटमध्ये टेन्शन आहे. भाई टेन्शन असते ना त्यावेळेला असे क्षण थोडेसे सुखावणारे असतात, स्माईल देणारे असतात आणि आनंद देणारे देखील असतात. आता एक क्षण त्यांच्यासाठी आला आनंदाचा. आता बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी बघूया दुसरा क्षण आनंदाचा येतोय का. परेश स्ट्रायकरला राहुल जोगाडिया हा फटका जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक आलेत वीरू बाबरे. वाईडिश लॉंगॉनला टिपला जाईल. परतावा लागलाय राहुलला पॅव्हलियनच्या दिशेनं. तिसरा विकेट. तिसरा गडी बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांच्याकडून दमदार विकेट. विकेट आलाय. महत्वाच्या सरणी आपण पाहिलं तर राहुल जोगाडिया मैदानाच्या बाहेर आल्यात. नवीन बॅटर आकाश चिंदारिया मैदानाच्या मध्ये येत असताना आपण पाहू शकतायत. स्कोर कार्डवरती धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर थांबवण्यात आल्यात. आणि हा स्ट्रोक पहा पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये डिका स्पोर्टच्या माध्यमातून सातत्याने दाखवला जात आहेत. एक चांगला कॅच त्या ठिकाणी कॅरी केला वीरेंद्र बाबरे अर्थातच वीरू यांनी. आणि विकेट आलं. 9ला 3 गडी आतापर्यंत गारज झाला. तुकाराम सर स्टार्ट तितका चांगला नाही मिळू शकला. त्याचं कारण होतं चांगली गोलंदाजी शिवान स्पोर्ट्स राजापूर या संघाची. आणि त्याचं कारण होतं राहुल पाटीलने शेवटी 6 आणि 4 ज्या 10 धाबा बनवलं होतं ना त्याही इम्पॅक्टफुल राहिल्यात. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला शेवटच्या क्षणी आलेला वार, शेवटच्या क्षणी केलेला प्रहार आपला परिणाम सोडून जातो. त्या परिणामातनं तुम्हाला बाहेर यायचं आहे. आकाश शिंदारे नवीन फलंदाज. असा फलंदाज आहे कधी मॅचला फिरवू शकतो. दुसऱ्या बाजूला परेश आरेकर तयार. परेश आरेकरचा बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय, प्रयत्न करतोय, भरपूर दूरवरून यायचं आहेत. शेवटी थोडं मन बदललं, पाठीमागे गेले आणि एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. एका श्रेणी असं वाटलं की क्षेत्ररक्षक पोहोचतात की काय, परंतु त्या ठिकाणी राहुल पाटील अगदी धाव तर घेतली होती, परंतु एक सिंगल येतं. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या 10. नाही त्यांना माहिती होतं, राहुल पाटीलला माहिती होतं हा महत्वाचा झेल आहे, कदाचित कॅच होऊ शकेल
या वेगानं ते धावत 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 आले होते, कारण बॅटच्या वरच्या बाजूला जिथे स्टिकर असतं ना त्या स्टिकरच्या आसपास चेंडू लागला होता, म्हणून तितका ट्रॅव्हल होणार नव्हता. शांतपणे चालला चालला, अगदी सन्नाटा आहे, अगदी तासनी पडावी, आवाज यावा असा सायलेंट आहे. हा चेंडू जमीन लगा, चाला वेगाने वेगाने चाला चेंडू. 2 क्षेत्ररक्षक होते, 2 क्षेत्ररक्षक नाही रोखू शकले. डीप मिड विकेटला, लॉंग ऑनला त्यांना भेदून चेंडू सीमारेषा पार, चौकार. सामन्याची वाढली रंगत. भारतीय जनता पार्टीचे धडडीचे नेते माननीय आकाशदादा घरत यांचा दमदार चौकार. या चौकाराची नितांत गरज होती. तो चौकार मैदानाच्या मध्ये अबीर दाफेदारच्या बॅट मधून आलाय. पहा पुन्हा द मिडल ऑफ द बॅट परफेक्ट कनेक्शन तितकं होऊ शकलं नाहीत, परंतु जितक्या वेगानं बॉल गेला ना क्षेत्ररक्षक पाठलाग करताना त्यांना अगदी बीट केलंय. 20 मध्ये 39 धावेची गरज. थोडं थांबल्यात पंच सूर्यकांत सर दर्शवतायत. त्या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. 20 बॉलमध्ये 39 धावेची गरज आहे. 50-50 वाला मॅच आहेत, कधीही कुठलाही श्रेणी पलटू शकतोय. शिवान स्पोर्ट्स राजापूर देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. दुसऱ्या बाजूने गोटू 11 विरार तो हाही संघ मैदानाच्या मध्ये तो कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. जसं तुम्ही उल्लेख केला 50-50 वाला मुकाबला बाई, 50-50 जसं बिस्किट असतं तसं क्रॅक जॅक असतं, खट्टा मिठावाला. हा मॅच देखील क्रॅक जॅक होऊ शकतो, खट्टा मिठा मॅच. कोणासाठी खट्टा कोणासाठी मिठा आहे, थोडंसं स्ट्रेस करतोय, पण गोलंदाजी चांगली झाली. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. जसा क्रॅकचा उल्लेख केला, क्रॅक होणार की जॅक, मैदानाच्या मध्ये खऱ्या अर्थानं त्याही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कोण कोणाला क्रॅक करणार आणि कोण जॅक करणार या मॅच मध्ये त्याच्यावरती देखील लक्ष वेधित केलं जात आहेत. येणारे 19 बॉल बाकी आहेत. 39 धावेचे पायावरचा बॉल होता. अपील पंचांकडे स्ट्रॉंग होता. सिंगल घेण्याचा प्रयत्न, धावचीची संधी ओ मिस केला पाठीमागे विकेट किपरनं. पंच लेग बायचा इशारा घोषित. जसा उल्लेख केला लेग बायचा इशारा होतो, डाऊन देवा लेग साईड असं पंचाचं मन होतं. पायावरती नक्कीच चेंडू आढळला. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 38 धावांचं अजूनही लक्ष काढायचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा धावा धापलकावरती येत्या 15. सकाळपासून चांगला खेळ आपण दाखवलाय, प्रत्येक टीमनं दाखवलाय. फक्त क्वालिफाय कोण होणार, वेळ जास्त जाऊन देऊ नका. टायमर सेट आहे, पंच तिथे मैदानावरती आहेत, तेही तुम्हाला सांगतात. आणि वेळ तुमचा चांगला चाललाय त्यालाही तुम्ही जाऊन देऊ नका, कारण येणारी वेळ काय घेऊन येईल हेही सांगता येत नाही. त्याच्यामुळे जाणारी वेळ आहे ना ती तुमची चांगली कदाचित जाऊ शकेल. V24 फाउंडेशन वाघरी सेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026चा आज ओपन ॲप आहे. 18 बॉल 38 धावांची आवश्यकता आहे. 1838 हा मॅच आहे. याचा अर्थ 18 मधले किमान 8 चांगले चेंडू तुम्हाला खेळायचे आहेत, त्याच्यातले 4 मोठे फटके खेळायचे आहेत. 8 मधले सिलेक्ट करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे, कलेक्ट करायचं आहे. सिलेक्शन झालं तर कलेक्शन होईल, धावांचं कलेक्शन करायचं आहे. पंकज पुन्हा एकदा त्या स्ट्रॅटेजीने मैदानावरती उतरले आहेत. उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी अचूक टप्पा, उजव्या यष्टीच्या बाहेर टप्पा ठेवला होता आणि तो टप्पा ठेवताना अजून एक निर्धाव चेंडू आलाय. 18-38चा मॅच होता. पहिलं षटक 2 विकेटचं 8 धावांचं आलं होतं. 17 बॉल 38 धावांची आवश्यकता. 17 बॉल 38चा गेम अगदी पलटणारं षटक असू शकतंय. हवेमध्ये आहे बॉल, पाठीमागच्या दिशेने चाललाय. शॉर्ट फायनलिंगचा खेळाडू मात्र पाठीमागे धावतोय. डीप मधून खेळाडू येतात त्या ठिकाणी. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत असताना पाहायला मिळतात. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 17. अजून धावा हव्या 36. 16 बॉल 36 ची गरज आहे. मागचा एक मॅच 36चा पण तुकाराम सर पाहिला होता, 12-36चा पाहिला होता. आता 16-36 आहे. काही गोष्टी या मैदानावरती घडू शकत आहेत. इम्पॉसिबल नाही आहेत, पॉसिबल आहेत, फक्त त्या करणं गरजेचं आहे. शक्य करायला लागणार आहे, शक्य करावं लागणार आहे. अशक्य ते शक्य, जसं स्वामी म्हणतात ना, अशक्य ते शक्य तुम्हाला ते करावे लागणार आहे. इम्पॉसिबल वाला शब्द असतो इंग्लिशमध्ये लिहिलं तर बाबा आय एम पॉसिबल होतो. आता त्यास आय एम पॉसिबल माझ्याने शक्य आहे आणि ते मला करायचं आहे, तेच करायचं आहे. पण आज सध्या पंकज पाटील ज्या लेननं गोलंदाजी करतोय त्याला पिक करणं कठीण नसले. 15 चेंडू आणि धावा करायचे ते 36. अडचणी ह्या पहिल्या इनिंगमध्ये पाहायला मला, दुसऱ्या इनिंगमध्ये देखील अडचणी काही आलेल्या आहेत. पंकज पाटील तयार. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल पंच वळतायत. कलिस सर त्या ठिकाणी दर्शवतात. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर जाऊन पोचतात 18-18. लॉस ऑफ 3 विकेट. प्रयत्न करायच्यात अमीरला, प्रयत्न करायच्यात मैदानाच्या मध्ये दोन्ही खेळाडूंना, आकाशला, परंतु प्रयत्न पंकज पाटील देखील आपल्या लेंथवरती करतायत. पुढचा बॉल राऊंड विकेट. फटका खेळलाय. पुण्यात आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॉल फील्ड केलाय. एका सिंगलवरती समाधान व्यक्त करावं लागेल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती पुढे जरूर जाईल, परंतु तितका फरक काही टीम राजापूर शिवान स्पोर्ट्सला पडणार नाही. बघा, संकट तुमच्यामध्ये क्षमतेची परीक्षा बघायला येतात. जेव्हा शेअर बाजार कोसळतो ना, प्रत्येक जण टेन्शनमध्ये असतो, बाबा कोसळलाय, पण इन्व्हेस्टर तेच बघतो
नवीन इन्व्हेस्ट करायची आहे, नवीन गुंतवणूक करायची आहे. भले सुरुवातीचे काही जर चेंडू पाहिले तुमच्या टीमसाठी चांगले गेले नाही, व्हाईट बॉलचा इशारा होता. जेव्हा शेअर बाजार कोसळतो ना, इन्व्हेस्टर ते बघतो, कोसळलेले जे शेअर आहेत ना ते खरेदी करतो. आता तेच तुम्हाला करायचे आहेत. पहिल्या विकेट गेल्यात, पण आता गुंतवणूक करायची आहे, त्याला पुन्हा एकदा दुजरा द्यायचा आहे. 14 बॉलमध्ये 33ची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा राऊंड विकेटने. पंकजचा बॉल पडल्यानंतर मात्र पुन्हा एकदा हलकासा हरकत करताना बाहेरच्या दिशेने जात असताना पाहायला मला ही या खेळाडूची स्पेशलिटी आहे. व्हॅरिएशन त्याच्याकडे आहे. कधी कधी तो वेगानं बॉल टाकत असतो आणि कधी कधी तो हलवरपणे बॉल टाकत असतो. त्यामुळे चांगली गोलंदाजी मैदानावरती पालन सध्या करतोय ना. या मॅक्शेराने इतक्या उंचावर येतो ना, तर आपल्याला बघणार तर आपल्याला तर वाटेल पहिल्या मधल्यावर येतोय का काय, एवढ्या वरून येतो. फुलटॉस बॉल एकदाच चुकले. पंकज पाटील पालन एकदाच मिस्टेक केली आणि त्याचा फायदा आकाशनं उचललाय. चेंडूला पाठवलाय लॉंगॉन सीमारेषा पार. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. एक मिस्टेक क्रिकेटमध्ये निर्णायक ठरू शकतात. आणि पहा पुन्हा एकदा हा बॉल लोअर फुलटॉस बॉल होता. आकाश चिंदेरासाठी ती मेजवानी होती, त्याने स्वीकारली आणि समोरच्या दिशेने मात्र लॉंग हॉर्नला क्लिअर करणारा षटकार आला आहे. 12 बॉलमध्ये 27ची गरज आहे. डगआउटमध्ये जर पाहिलं तर काही हालचाली वाढल्या आहेत, तिथे काही गोष्टीवरती विचारविनिमय सुरू आहेत. आता बाबा करायचं काय, कुठला खेळाडू आक्रमण करणार, कुठला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, त्या गोष्टी दाखवणार, त्याच्यावरती चर्चा आहेत. 12-27चा मॅच आहे. 26 3 ओव्हरमध्ये केल्यात, त्या गोष्टी विसरायच्या आहेत. आता 12 मध्ये 27 करायचे आहेत, त्याच्यासाठी एक पाऊल तुम्हाला पुढे टाकायचं आहे. शिवान स्पोर्ट्स राजापूरला मैदानावरती जसे 3 ओव्हरमध्ये 26 दिले आहेत, आता 2 ओव्हरमध्ये तुम्हाला 27 वाचवायचे आहेत. 27 डिफेंड करायचे. आणि तुम्ही डगआउटचा उल्लेख केला. डगआउटमध्ये काही चेहरे आहेत ना, काही चेहऱ्यांवरती थोडीशी स्माईल आहे, काही कांच्या कपालावरती थोडेसे आटे आहेत. टेन्शन आहे भाई, टेन्शन आहे थोडंसं. कपालावरती थोडेसे आटे आहेत आणि ज्यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे ना, वो भी स्माईल खुलके नाही आहे, ती क्लोजअप वाली स्माईल नाही, त्याच्यावरती पण मागे टेन्शन आहे. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू बीट करतोय. आमिर कमी पडतोय. इथे भरपूर काही चाललंय. दुसऱ्या बाजूला अक्षय घरात मागच्या सामन्यामध्ये देखील या स्ट्रॅटेजीनं, या डावपेचानं गोलंदाजी केली होती. 11 चेंडूचा खेळ आहे. 27 धावांची आवश्यकता. 11-27ची गरज. मैदानाच्या मध्ये स्ट्राईक एनवरती आमिर दाफेदार. समोर आपण पाहिलं तर अक्षय घरत. एका बाजूला मीरा भाईंदरचा खेळाडू, दुसऱ्या बाजूला पालघरचा खेळाडू. पडल्यानंतर बॉल आता आपण पाहिलं तर पंच वळतायत. व्हाईट बॉलचा सिग्नल घोषित करतायत. मैदानाच्या मध्ये आलाय व्हाईट. धावसंख्या धावफलकावरती 27. अक्षय घरत वर्सेस आमिर दाफेदार मध्ये सुरू असलेली लढाई सध्या मैदानाच्या मध्ये प्रेक्षकांनाही पाहायला मिळतात. ही जुगलबंदी अगदी रंगतायत, कारण ऑल इंडिया ओपनचे खेळाडू सध्या मैदानावरती आपला परफॉर्मन्स देत आहेत. नाही, जसं तुम्ही उल्लेख केला, टाईडवाली डिटर्जंट देखील असते. धुलाई बाई तिकडे टाईड होतं, इथे घडी डिटर्जंट आहे. पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. हा विश्वासपूर्वक फटका. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. लॉंग ऑनला चेंडू, म्हणून मी म्हटलं ना, घडी डिटर्जंट कहते भाई, पहिले इस्तेमाल करो लेकिन बाद में विश्वास करो. पण आता तर जग काय माहिती का, एक तर पहिले इस्तेमाल करते लेकिन विश्वास नहीं रखते. भाई विश्वास रखना है खुद पे, स्वतःवरती विश्वास करायचा आहे. 10-20 फार पूर्वी आपण तो गेम खेळायचो 10-20 वाला. हा 10-20 वाला डबल ट्रबल वाला गेम मैदानावरती. 10 बॉल 20. 10-20ची गरज आहे. टायमर देखील पाहिलं तर 2 मिनिटं आता तुमच्याकडे बाकी आहेत. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 बॉल हे मैदानाच्या मध्ये हाताळायचे आहेत. 2 मिनिटं 10 सेकंद तो आता कमी होत चाललाय. 10-20ची गरज आहे. पण धनंजय 2 मिनिटांमध्ये जास्त काय होत नाही, फक्त मॅगी बनते. 2 मिनिट में खाली मॅगी बन सकता है. देखते मैच बनता है क्या. पाहूया काय घडणार मैदानाच्या मध्ये. डबल करायचं आहे. शेअर मार्केट जसा उल्लेख केला की तो डबल होत असतो, भाव थोडा पुढे जात असतो. आणि 10 दुने 20 करायचे आहेत. बरोबर प्रत्येक बॉलवरती डबल. गोलंदाज तयार. फटका आणखी नाही खेळलाय आमिर दाफेदारच्या बॅटमधून. काही वेळ शांत बसलो, परंतु शांत नाही, आता शांतता पसरवणार. आमिरच्या बॅटमधून आणखीन एक 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा दमदार दर्जेदार षटकार. बिल्कुल. आमिर के पास बहुत सारे लोग देख रहे थे, लेकिन आमिर भाई कहते हैं कुछ देर की खामोशी है, फिर एक बार शोर गुंजेगा. आपका तो वक्त है, हमारा तो भाई दौर आएगा. आणि तेच आलाय. मागच्या 2 चेंडूवरती 2 षटकार, 2 सिक्सर. कमबॅक करतोय का बघूया अक्षय घरात, की दुसऱ्या बाजूला आमिर दाफेदार. भाई दाफेदार है, उमेदवार है, दावेदार भी है. दावेदार देखील आहेत. आमिर दाफेदार ऑन स्ट्राईक. 9 बॉल 14ची आवश्यकता.
9 बॉल 14 चेंडू वर 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 गेलाय. बॉन्ड लाईन जवळ चेंडू सीमा रेषे जवळ टिपलाय. झेल वेल 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 टिपलाय झेल. ऐकूया डीजेची झाली वेळ आणि विकेट गडीबाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. विकेट आलाय. जितकं टेन्शन मैदानाच्या मध्ये आहे तितकंच टेन्शन दयानंद पाटील यांनाही आहे. आणि असं वाटलं की तेही पुढे आले होते जवळपास त्यांनी कॅच घेतलाय की काय असं चित्र होतं. विश्वनाथ जाधव ना टिपलेला झेल अमित दाफेदरची मैदानावरती विकेट आलाय. पुन्हा एकदा मॅच मध्ये कळाटणे आलाय कारण ज्या बॅटरच्या बॅटमधून 2 षटकार आले होते आणि जसं तुकाराम सर आपण उल्लेख केला की हा सामना रंगणार आहे. रंगणार नाही मैदानाच्या मध्ये विजय मामा चषकामध्ये आठवणीत राहणार असा मॅच सध्या होतोय. नक्की जसं तुम्ही उल्लेखला रंगणारा पण रंगामध्ये बेरंग झालाय. थोडा रंगामध्ये बेरंग झाला विकेट आला पण आमिरनं आपलं काम नक्कीच केलं. दयानंद पाटील यांचा उल्लेख केला होता. बघा याच्यापेक्षा जास्त टेन्शन दुपारच्या वेळेला होतं. आजचं मॅचचं शेड्यूल पूर्ण होईल न होईल पण भरपूर मेहनत या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे दयानंद यांची भरपूर मेहनत आहे. बऱ्याच जणांना वाटतं इझिली असतं पण काही गोष्टी अशा असतात त्या प्रत्यक्ष ज्यावेळेला अनुभवतो ना त्यांना माहिती पडतात. एकदा समीकरण बघूया. 8 चेंडू आणि धावा करायचे त्या 14 धावेची गरज आहे. फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा एक चांगला बॉल आणि जसं दयानंद पाटील यांचा उपन आपण केलात. धनाजी सुले साहेब असतील किंवा अमरजित दादा राम धीरेंद्रजी हे सर्व कारण प्रत्येकाची मेहनत आहे आणि संपूर्ण V24 फाउंडेशनची टीम म्हणा विजय मामांच्या साथीनं या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन करण्यामध्ये त्यांचा सर्वाधिक सहभाग असतो. 7 बॉलमध्ये करायच्या 14. 7-14ची गरज. पुन्हा एकदा एक चांगला बॉल टाकलाय. खोलवर टप्प्याचा बॉल मैदानावरती विकेट आल्यात. महत्वाच्या श्रेणी मंदार गुरव बॅक टू दी डगआउट गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. दमदार विकेट आल्या. 6 चेंडूचा खेळ आहे. 14 धावांची आवश्यकता मैदानावरती जिंकण्यासाठी. विजय मामा चषक 2026 ओपन हाफ आहे आणि ओपन हाफला जर आपण बघितलं तर या ओपन हाफला कोण जिंकणार कोण घेऊन जाणार हे बघण्यात देखील इंटरेस्टिंग असणार आहे. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. 14 धावांची अजूनही आवश्यकता. 6 चेंडू. तुम्ही चांगला उल्लेख केला. पूर्ण V24 फाउंडेशनचा उल्लेख केला होता. बऱ्याच जणांना वाटतं ही सोपं आहे इझी आहे. मी का दयांचा उल्लेख केला कारण कामयाब व्यक्ती की ना सिर्फ चमक दिखाई देते उसके पीछे की मेहनत कोई नहीं जानता. सगळ्यांना वाटतं इझी होते पण याच्या पाठी प्रचंड मेहनत या V24 फाउंडेशनची आहे. विजय मामाची देखील आहे कारण कोणतरी कॅप्टन पाहिजे असतो. टीम म्हटली का कॅप्टन पाहिजे. ते काम विजयजी खरं यांनी केलेले आहेत आणि आपल्या टीमचं काम V20 फाउंडेशन आणि अग्रिसेनाचं जबरदस्त चालू आहे. येस 6 बॉलमध्ये 14 धावेची गरज आहे. आजचा दिवस आपण पाहिला तर इंटरेस्टिंग दिवस राहिला. ऑल इंडिया ओपनच्या संघानं प्रेक्षकांना नाराज नाही केलं. बऱ्याच काही गोष्टीवरती चर्चा असते की ऑल इंडिया ओपन म्हटलं तर कदापि त्या मॅचेस वन साइडेड होत आहेत अशी चर्चा होती. पण इथे जर पाहिलं ना तर आजच्या दिवसामध्ये ते बराबरीचं क्रिकेट राहिलं आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना मंत्रमुग्ध प्रेक्षकांना बॅटिंग म्हणा बॉलिंग म्हणा सर्वांना मंत्रमुग्ध केलंय बॅटिंगनं. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. विश्वनाथ जाधव पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. चेंडू चाला जोपर्यंत लॉंगांच्या क्षेत्ररक्षक वेगाने येतील. चेंडूवरती थ्रो येईल. एक धाव या चेंडूवरती राहुल येतील जो वेगानं. आणि बघा जसं तुम्ही उल्लेख केला गाणं वाजतात कधी कधी डीजेवाले बाई वन साइड हिरो आहे. हा मॅच एक पण मॅच वन साइड नाही झाला. ऍक्च्युली एक्साइटेड आहेत. प्रत्येक जण एक्साइटेड आहेत की जिंकणार कोण. 5 बॉल 13 एक मॅच असा झालाय. 6-13 वरनं 5-13 वरती आला होता. 5 बॉल 13. 5 बॉलमध्ये 13ची गरज आहे. गोलंदाज तयार झाला विश्वनाथ जाधव. ओहो बॅटची एज संतोष जाधव पिण्याला मात्र परतावं लागेल तंबूच्या दिशेने. विकेट मिळालं विश्वनाथ जाधवनं. पिण्या बॅक टू दी डगआउट गॉन. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रिसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष माननीय कैलास पाटील उर्फ काका यांकडून दमदार विकेट. उजव्या यष्टीच्या बाहेर हे बॅटल होतं म्हणजे संतोष जाधव पिण्या आणि विश्वनाथ जाधव संतोष जाधव एकमेकांच्या जोडीनं भरपूर क्रिकेट मिळल्यात. त्याच्यामुळे ताकद माहिती होती पिण्याची. आता संतोष जाधव यांची ताकद विश्वनाथ जाधव यांना माहिती होती आणि त्याच ताकदीच्या अगदी लांब चेंडू खेळ होता. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 13 मेरा पहिला खेळ आहे. 13 मेरा मॅच लगे सबको प्यारा. हा प्यारा मॅच विजय मामा चषक 2026चा 4-13 वाला मॅच. एका गोष्टीच्या चर्चेकडे मी पुन्हा तुकाराम सर तुमच्या दिशेने येणार आहे. या बॉल नंतर आपण ती चर्चा करूयात. 4 बॉलमध्ये 13 धावेची गरज आहे. विश्वनाथ गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा तयार होतोय. नव्यानं बॅटर मैदानावरती दाखल होताना आपण पाहू शकतायत. राज सिंग मैदानावरती स्ट्राईक वरती आहेत. विश्वनाथ तयार.
रासिंगचा फटका हवेमध्ये खेळलाय. बेस्टामिंग स्ट्रोक, बॉल भरपूर वेळ उंच राहिलाय, परंतु आता एकच धाव. त्याच गोष्टीची चर्चा होती की आकाश चिंदेऱ्यासारखा खेळाडू की कालपर्यंत तो नॉन स्ट्रायकरवरती थांबेल का. पहिल्या 2 बॉलवरती त्याला स्ट्राईक नाही आली आणि आकाश नॉन स्ट्रायकर म्हणून फक्त पाहत होता. तिथे एक सिंगल आलाय, स्ट्राईक आता आकाशला दिलाय. 3 बॉलमध्ये रन करायच्यात 12. 3-12, 1-2 असे मारा की मॅच जिंकवणारे मारा आणि आजच्या विजय मामा चषकामध्ये सुपर हिट मारा. बिल्कुल जैसे कहते हैं बाबा, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. सॉलिड मारना है. 9-14चा मॅच होता. मागच्या 6 चेंडूवरती 2 धावा आल्यात. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. आकाश ऑन स्ट्राईक. ओ नो नो नो, कहाणी में ट्विस्ट आलाय. जसं तुम्ही म्हटलं होतं की बाबा आकाश चिंदेरे कधी स्ट्राईकला जाणार, बाबा या गोष्टी आपण नाही सांगायच्या, त्या तुम्हाला समजायच्या आहेत. डेव्हिड धवनचा एक चित्रपट आला होता, वरुण धवन त्यामध्ये ऍक्टिंग करत होता. एक गाणं आहे, बाई तेरा ध्यान किधर है, तेरा हिरो इधर है. हिरो या बाजूला होता, तो आता हिरो त्या बाजूला गेलाय. 3 बॉलमध्ये 11 धावेची गरज आहे. आता बॅटची मागणी मैदानाच्या आतमध्ये होत आहे. बॅट आता लगेच मैदानाच्या आतमध्ये जाणार आहेत कारण 3-11 वाला मॅच आहे. संध्याकाळचं अगदी हे सत्र आहेत. कोणाच्या नावी राहणार, गो टू 11 विरार की शिवान स्पोर्ट्स राजापूर. मॅच तर रंगले आहेत. V24 फाउंडेशन अग्रिसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2026 स्पर्धेचं पर्व आहे ते 10वं आणि 10व्या पर्वामध्ये सध्या खेळ रंगलाय. तुकाराम सर 10वं पर्व आहेत, रन करायचे 11 धावा करायचे आहेत आणि सध्याच्या घडीला जर बघितलं तर बॅट थोडीशी बदलली जाते आणि मॅच पण तसं आहे. मॅच आहे टीट फॉर टॅट, बदलली जात आहे बॅट पण मॅच नाही बदलणार. मॅचची स्क्रिप्ट लिहिलेली आहे बाई, इसकी कहाणी लिखी गई है. कोण जिंकणार, कोण क्वालिफाय होणार या फायनल हा फायनल नाही आहे. प्रत्येकाला वाटते बाबा फायनल मॅच चालले का काय. भाई ये फायनल नहीं है लेकिन फायनल से कम भी नहीं है. यस डेफिनेटली. 3 बॉलमध्ये 11 धावेची गरज आहे. गोलंदाज तयार झालाय. स्ट्राईक एनवरती आकाश चिंदारिया इज ऑन स्ट्राईक. पंचांचं बोट हवेमध्ये फिरलंय. विजय मामा चषक आहे सुपर हिट. पुढचा बॉल फ्री हिट मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. 3 मध्ये 11. फटका खेळलाय, लोअर फुल टच बॉल, पॉवरफुल स्ट्रोक. आकाश चिंदारियाच्या बॅट मधून आलाय कडक बेधडक सिक्सर. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. जय मामा घरत यांचा थँक्यू. छोटे मुलं काही कार्टून बघतात. कार्टून मध्ये ना एक टिटूचा रोल आहे, त्याच्यामध्ये आता हर जवाब का सवाल हूँ, हर जवाब का सवाल हूँ. आकाश भाई कहते हैं भाई मचाता बवाल हूँ. इथे मवाल आहे, हर जवाब का सवाल, मचाता बवाल हूँ. बवाल आहे, समोर चालला, समोर समोर समोर. 1 बाउन्स ओव्हर द रोप. या सावकारनं धावपलक झालाय. लेवल 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 झालंय मॅच मध्ये. आता अलग लेवलची मजा आलाय कारण 1 बॉल मध्ये रन करायचे. एक नंबरची मॅच झालाय. जसा ट्रॉफीवरती नेहमी नंबर 1 पटकावण्यासाठी सर्वजण तयार असतात, तसाच मॅच सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे ही 1 बॉल मध्ये 1 धाव करावी लागेल. कंपल्सरी आहे, कंपल्सरी. जरा लांब 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 लांब. आणि ती रन कोणती काढायची प्रत्येकाला माहिती आहे. टाइम 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 महत्वाचा आहे. चला फिल्डर फिल्डर फिल्डर. बघा ती पॅनल्टी त्या साईडला लावली, जसं विजयजी करतात मामाने म्हटलं होतं टॉसच्या वेळेला. जर वेळ वाया घालवला तर आयोजक त्याचा निर्णय घेतील, त्याच्यामुळे तसं काही होणार नाही याची काळजी घ्या. 1-1चा मॅच आहे. पण प्रेक्षको तुम्ही कसली वाट बघता. एकदा टाळ्यांचा गजर विजय मामा चषकासाठी, या स्पर्धेसाठी, आजच्या दिवसासाठी आणि ओपन हॉप मध्ये रंगलेल्या 1 से बढ़कर 1 या मॅच साठी. 1 नंबरची मॅच. गो टू 11 विरारचा नंबर पाहिला तर तिथे गो टू 11 11 आहेत, इथे 1-1 आहेत. तो फासला आहेत. 1 बॉल मध्ये 1 करायचे आहेत. मैदानाच्या मध्ये सामना रंगला आहे. शेवटचा बॉल, 1 धावेची गरज आहे. तसं उल्लेख एका गोष्टीचा झालाय, परंतु शेवटचा बॉल घेऊन विश्वनाथ तयार. शेवटचा बॉल, फटका हवेमध्ये खेळलाय, चाललाय बाहेर आणि मॅच विनिंग स्ट्रोक. आकाश चिंदारियाची पारी. बंटीबाई अगदी खुश झाल्यात आणि हा सामना गो टू 11 विरार या संघानं आपल्या नावी केलंय. अभिनंदन, कॉंग्रॅट्स. थैंक यू. बिल्कुल डीजे वाले भाई सही गानी लगाया था. उरात